सगळे कपडे पांगलेले. सगळं किचन बी घाण झालं. राहुल, कल्पना कुठे आहे? काय माहिती वहिनी त्या सकाळपासून नुसत्या मेकअपच करायला लागलाय आणि काही काम पण नाही करीत. अरे कल्पना, अरे अरे तुम्ही कसा गेला तुमचा आजचा दिवस? दिवस गेला आपला खड्ड्यामध्ये. इकडे एवढे मोठे भांडे पडलेत, इकडे एवढं मोठं धुणं पडलेलं आहे आणि तू स्वतःला एवढी मेकअप करायला लागली. हा, तुम्ही तर म्हणले होते. हा, जेव्हाच मी ऑफिस मधून आलो आणि असा पसारा बघितल्या मोठं डोकं खराब व्हावं ना. नाही, तुम्ही तर म्हणले तू दिवसभर काय करते, आरामच करते. मग मी आज विचार केला की मी आज आरामच करा म्हणून. मग मी आज विचार केला आज हिरवळ मी मेकअप करायचा. तुम्ही तर म्हणले की माझ्या अंगाचा वास येतो आणि मग मी आज किचन मध्ये जाणार नाही आणि स्वयंपाक बनवणार नाही. त्याच्यामुळे मी आज एक विचार केला, आज फक्त मी माझ्यावर लक्ष देणार. काय झालं आता इथं कशाला आले? सॉरी कल्पना, मी तुला विनाकारणच बोललो. मला तकलीफ तर या गोष्टीची आहे की एक माणूस कधीच एका बाईला समजून घेत नाही आणि हा एक बाई आपल्या घराला स्वर्ग बनवते. तरी पण तिला एकच वाक्य ऐकायला भेटतं की या घरासाठी तो केलं तरी काय. एक माणूस वर्षाचं काम करून ते तरी पैसे घरी घेऊन जातो. एक बाई अख्खा आयुष्य घालते आपल्या घराला सांभाळण्यासाठी, तरी पण तिला ऐकायला तेच भेटतं, तू करते काय आणि केलं तरी काय. खरंच कल्पना, मला आज समजलं बायकोशिवाय घर नसतं. ते तुम्हालाच नाही, अख्ख्या दुनियेतल्या माणसाला कळायला पाहिजे. बायको तर घरी आहे, घरी तर बायको आहे.